आड़े का है कौन से कौन सा है इधर रखना रोल है काय रेडी आहे रोल 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 ओबीसी आज मुंबईमध्ये मीटिंग घेतली जाते, स्वतः मुख्यमंत्री या मीटिंगला उपस्थित असणार आहे आणि या सगळ्या मीटिंग पूर्वी विजय वडेट्टीवार असं म्हणाले की मराठा जो जी आर काढलाय तो रद्द करण्याची आपली सर्व मागणी असणार. हे मला आपल्याच माध्यमातून कळते. आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून, कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली. आता कशासाठी बोलवले आम्हाला माहित नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही, परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कुठेही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही, कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळे बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडे इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये, नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागेल. वडेट्टीवार म्हणतात की मराठा आरक्षणासाठी जो जी आर केलाय तो रद्द करण्याची मागणी आमची या बैठकीत राहणार. त्याचं कोण ऐकतं गुंगळे ते बोलतं वगैरे मतासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल ते दिल्लीला ती गांधी लाल्या त्यांनी सांगितलं असेल मराठीच्या विरोधात बोल म्हणून, कारण काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात जास्त बोलायला लागले. त्यांनी सांगितलं असेल ते बोलतंय, याचं कोण ऐकतं इथं? त्याला सुधारणा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं. हे ओबीसीचा नेताच नाही त्यात कुणीच, ते फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते येते. यांना लोक आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडानं हात फिरावं लागतं, बोलून घ्यावं लागतं, कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता यांच्या ओढ्यापुटपर्यंत ते सीमित झाले आता जातीपुरते. ते ओबीसीचे नेते होऊच शकत नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आले. त्यामुळे काय कुणाच्या बापाची केंद्र आहे काय जी आर रद्द करणं? हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जी आर काढला आहे, मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी यासाठी तो जी आर काढला. त्याचं रद्द करणं हे करणं सोपं गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे. आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चा जी आर रद्द करा, वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा, 50%च्या वर गेले. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं, त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाहीयेत, त्या पण बाहेर काढा. कारण आता जशातहीच फाईट होणार आहे. काळजी करू नको म्हणा, ते काँग्रेसचा कोण आणि ठेवू त्याला म्हणा काळजी करू नको, तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे. आता दयामाया आम्ही सुद्धा कमी केली. आजच्या बैठकीला जाणारे तुमच्यामध्ये कोण, तुम्ही आता काही शब्द वापरला कोण? आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्यामध्ये कोण आहे? ओबीसीचे काय जेव्हा जातीचे नेते ते ओबीसीचे काय ओबीसी 400-500 जाती येतात. हे काय नेते त्यांचे हे ते जातीचे. आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता, सगळ्या माळ्याचा नाही. सगळ्या माळ्याने काय केलं, जे कोण जाईल ते काँग्रेसचा नेता, ते जातीचं, ते तर कोणत्या जातीचं मिळलं नाही. हे असले हे जातीचे नेते, त्याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही. इथून पुढे 2-3 जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या 350-400 जाती येतात. आपण एकमेकाबरोबर प्रेमात राहायचं, यांच्यापेक्षा खूप ताकदवर आहे, काय गरज नाही कोणाची यांचं मागं मागं पळायचं. कोण जातील काय घेणं नाही आम्हाला. फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे, मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही. छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही. दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे
मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार. वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्या अर्थानं काँग्रेसचा विरोध आहे या सगळ्या परिस्थितीला असं दिसतंय. हा, राहुल गांधींनी सांगितलं वाटतं तिकडून लाल आहे त्यांनी सांगितलं वाटतं इकडे या, कारण सध्या काँग्रेस मराठीच्या विरोधातले बोलायला लागले. उपकाराची परतफेड केली वाटतं ना मराठीची लोकशाहीची. काँग्रेस हे मराठींचे उपकाराची परतफेड करायला लागले वाटतं. जेव्हा सुप्रासाप करून घेईल आणि मग त्या वॉलंटियरला एकट्याला आवडून बस म्हणा. राहुल गांधी मला एकट्याला घेऊन बस त्याला आवडून बस. तुम्ही आता म्हणाल दिवाळीपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू करा अन्यथा पुन्हा आंदोलन, म्हणजे हे इशारा सरकारला वाटप करा म्हणतोय, लागू करा नाही. हा वाटप. हा, हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे जो JR काढलाय त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र वाटप सुरू करा. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, पुन्हा जर करायला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा. हे पण जाहीर असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो, जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागाळू देऊ नका. मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका. त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या. याला जोडून एक विखे साहेबांना आणि रोहित साहेबांना सांगतो, संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता. इथं 2,54,000 कुणबी होते. ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या. 39% कुणबी हा बीड जिल्ह्यात, 100% मराठा समाजापैकी नेमके हे कुठे गेले? जवळपास 1,70,000 नांदेडकडे, थोडा मागा पुढे होईल आकडा. हे लोक गेले कुठं? हे गायब कुठे गेले? हे कुणबी आहेत सगळे. जवळपास 1,02,000 परभणी जिल्ह्यात. हे कुणबी कुठे गेले? म्हणून हैदराबादच्या गॅजेटियर मध्ये जी संख्या दिली 2.5 लाख जालना आणि संभाजीनगर, तर आत्ताचे हे मराठी तेच कुणबी आहेत. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र JR प्रमाणे द्यायला सुरू करा. तुम्ही मजा बघता, आज करू, उद्या करू, परदेशी करू, थांबून करू, बघू जमतंय का, तर तुमच्या नरड्यावर येईल बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब. तुम्हाला दोघांना सांगतो, तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा, तर पळायला जागा बी नाही, मग काम करायला जागा पण नाही. तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय, हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे, त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. बहाणे सांगू नका दिवाळीच्या आत. असं हेच तर अभ्यासक सांगतात तुम्हाला की हैदराबाद गॅजेटियर मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी, याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार 2 वेळा हैदराबादला जाऊन आलं. मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे, ना गाव पातळीची आहे, ना व्यक्ती पातळीची आहे. आणि त्यामुळेच हैदराबाद गॅजेटियर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नातेवाईकाचे, ते कुठून द्यायचे हा तर प्रश्न आहे मुळात. तुमच्याकडे अभ्यास घेतला अभ्यासक तुमच्याकडे बी येतं नाही, हे तर सांगतायत अभ्यासक तुम्हाला जे बोलतायत ते तुमचे. तेच म्हणलं, तुमच्याकडे बी अभ्यास येतं. हो. यादीच करावं लागेल का अभ्यासाकडे. हे बघा, आज हे 4 तारीख, बरोबर ना? 4च ना? आज 4 तारीख आहे. आपण ह्या खोलीत, या लक्ष्मी हॉस्पिटलला, या खोलीत आपण आता 15 जण. आता 4 तारीख 2025 साली 2050 ला आपल्या 15 जणांची किमान 50 जण असतात. ते तुम्हाला मान्य करावं लागेल. तुमच्याच अभ्यासकातून तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय. तसं त्या काळी संख्या होती 2.5 लाख संभाजीनगर आणि जालना. तुम्हाला तहसीलला काय पाहिजे? तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची? याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय? 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते. म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत. क्लिअर आहे ना? कोणचा अभ्यासक रे?
कोण अभ्यासक्रम काय यायचं काय? इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा 1881चा 1901चा तो मराठा कुणबी आहे. जसं की या खोलीत आपण आता 15 आहेत, 20-25 वर्षांना त्याचे 50 झाले. 15ला तर द्या, चला गॅजेट प्रमाणे, चला तुम्हाला सापडणार ना, आणि चला गॅजेट प्रमाणे 15 द्या. उदाहरणार्थ 2.5 लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या, चला द्या त्यांना. त्यांचा 67चा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना. त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला कसं द्यायचा अनुभव, चला करा सुरू. येत नका घेऊ ह्या अभ्यासकाचं काय आता अभ्यास म्हणलं का जड. म्हणजे असं आहे की पण 2050ला ह्या खोलीमध्ये जे 15 होते हे कोण आहेत हेच माहिती नाही आहे ना अजून. ते कुठे शोधायचे हा प्रश्न आहे. अहो हाय हेच मराठी कुणबी येत ना हो. अरे अभ्यासकाने डोकं खुराक केलं लोकांचं, त्यांना आयुष्यात काही आलं नाही. तुम्हाला पकडली का दोन ती याला बेकार आहे बरं का, पळू नका येण्याचा दांड्या. दुसरं एक आता बच्चू कडू असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्यांची इच्छा आहे, ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात. काय झालं? शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना, ते पण म्हणाले की पाठिंबा दिला. तुमच्यासोबत ते आंदोलनात तयार आहे. बैठक होईल, दिवाळीच्या नंतर बैठक होईल, सगळ्यांना बोलून येतात शेतकऱ्यांसाठी. तर पाटील साहेब, शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे. सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुटाणा होण्याची शक्यता आहे. नाही, लक्ष हटत नसतं. काय असतं, एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही. अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतात. यांच्या ह्या नासक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवते. परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हटकायचं नसतं, घाबरायचं नसतं. संकट येत असतं, त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात घेऊन घेतलं पाहिजे. कुठं लय मोठे गँग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही. त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं, तर ते बंद होईल. जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही, ते जास्त करत राहतील. प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी जाणं गरजेचं. ओबीसीचा सर्वात मोठा विश्वासघात आरएसएस आणि भाजपने केलाय, त्यामुळे ओबीसीनी स्वतःची लढाई स्वतः लढावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्या जनावरांचं काय समज. धन्यवाद. चाल आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.